आमच्या बोट्स ठोकलेल्या आहेत एकमेकांना. सुरू आहे व्हिडिओ. 3 वेळा मगापासून एकमेकांना फक्त ठोकलंय. आम्ही काही करत नाहीये. तर आम्ही का पुढे निशा? अगं निशाचा शर्ट भिजला. माझा हे भिजलाय. थांब आता मी बघतो ना. आता मृणाल भिजणार. गंधारच्या मॅनेजरने गंधारला सुट्ट्यांचं शेड्यूल विचारलं पुढच्या 3 महिन्याचं. हे निमित्त धरून आम्ही गोवा ट्रिप प्लॅन केली गेल्या महिन्यात आणि आम्ही इथे आलोय. मी निशाद गंधार. युजली मीम्स असे असतात की द गोवा ग्रुप प्लॅन नेव्हर गेट्स आउट ऑफ द ग्रुप चॅट. पण आम्हा कोकणी लोकांसाठी आम्ही जे आमच्या पेरेंट्सना सांगतो की आम्ही चाललोय 3 गोव्याला आणि ते म्हणतात ओके. ओके, माझ्याकडे सगळ्यांसाठी गोवासाठी एक बेस्ट बुक रेकमेंडेशन आहे. माय इयर ऑफ रेस्ट अँड रिलॅक्सेशन बाय ऑटेसा मॉशबेक. हे एका अशा मुलीबद्दल आहे जिला अख्खं वर्षभर झोपायचं आहे, फक्त झोपायचं आहे. ती अत्यंत प्रिव्हिलेज्ड आहे, तिच्याकडे सगळं आहे, पण समहाव तिला ह्या जगात काहीच अपील करत नाही आहे ॲट दिस पॉईंट. आणि ॲट सम पॉईंट आपल्यापैकी सगळ्यांनी रिलेट केलेली ही गोष्ट आहे की आपल्याला एका म्हटलं काहीच अपील नाही करत आहे. आणि मी गोवामध्ये वाचणार आहे हे पुस्तक, ज्याचं नाव आहे द वाइंड अप बर्ड क्रॉनिकल. वाइंड अप बर्ड क्रॉनिकल बाय मुराकामी. हे मला ताईने रिकमेंड केलंय किंवा फोर्स केलंय म्हणू शकता. मला या पुस्तकाबद्दल काहीच माहिती नाही आहे, सो जे काय असेल ते मी वाचणार आहे. सेम वे जसं मला ट्रिप प्लॅनबद्दल पण काहीच माहिती नाही आहे, जिथे मला निशाद आणि ताई घेऊन जाणार आहेत तिथे मी त्यांच्यासोबत जाणार आहे. आणि मी वाचतोय एलेनॉर ऑलिफंट इज कम्प्लिटली फाईन, जी बुक अजून तरी मला आवडत नाहीये. पण आम्हा तिघांचे रिव्ह्यूज यू शुड टेक विथ अ काय म्हणतात सॉल्ट ऑफ ग्रेन, नाही विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, बिकॉज आम्ही आता जस्ट वाचायला सुरू केलंय. सो आमचे रिव्ह्यूज अजून सिरियसली घ्यायची गरज नाही. You do it again in a week. You're a freak, you're a freak, you're a parasite stuck in a leech. Come on, man, it's over. Yeah, it's over now. What a waste of time. What a waste of time to fall so far behind. I just finished reading the second chapter of this book actually. And if it goes the way I think it will, or I hope, then I feel like it's going to be like the show You. But then also I think Eleanor Oliphant doesn't seem crazy enough to be like Joe Goldberg. स्टोरी जशी पुढे चालली आहे तितकं हे कॅरेक्टर इतकं अनलायकेबल होत चाललं आहे. आय मीन तिला स्वतःबद्दल इतका ओव्हर कॉन्फिडन्स आहे पहिलं तर की अबाउट लुक्स, अबाउट हर इंटेलिजन्स मे बी. आणि शी फाइंड्स herself so superior to everyone around her, which is quite annoying to read. But the way it has been written is quite interesting, so still readable. मोठा बेड, एक डायनिंग टेबल, त्यावर खूप सारा पसारा, मोठी बाल्कनी, मोठं किचन, मोठ्या खिडक्या, सुंदर टीव्ही आणि मोठं बाथरूम, ज्यात आमचा एक मेंबर गेलेला आहे ज्यामुळे आम्ही दाखवू नाही शकत. वाव. आणि आम्ही ह्याला घरासारखं बनवण्याचा केलेला प्रयत्न. You're a villain, what the fuck are you selling? You're a sham, I won't fall at your feet. Come on, man. इथे गंधाने माझ्यासाठी 2 पुस्तकं विकत घेतलीत. एक आहे हॅमलेट आणि एक आहे पिक्चर ऑफ डोरियन ग्रे. या पुस्तकाच्या इंट्रोडक्शनची काही गरज नाही आहे, पण हे जे पुस्तक आहे इट इज अबाउट शेक्सपिअरचं खरं आयुष्य.
शेक्सपिअरला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं हॅमलेट, आणि त्यांनी त्याच्यावरनं त्याचं हॅमलेट जो प्ले आहे तो लिहिलेला. म्हणजे त्याचा काही संबंध असेल नसेल पण ते नाव त्याच्यावरनं घेतलं आहे. आणि मी ह्याचा पहिला चॅप्टर ऑलरेडी वाचलेला आणि आय लव्ड इट म्हणून मी हे घेतलं आहे. So far behind.